नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी तांत्रिक घटक सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 3 असणार आहे। याआधी आपण 2 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि DMR मेगा भरती या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक MSW या पदाकरिता जे काही अत्यंत आवश्यक प्रश्नसंच असणार आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि DMR मेगा भरतीसाठी आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान जे काही प्रश्नसंच असणार आहे ते प्रश्नसंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सामाजिक कार्यातील कल्चरल कॉम्पिटन्स म्हणजे काय? ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे, विविध संस्कृतीचे आदराने आकलन व सेवा पुरविणे, बी तांत्रिक कौशल्य वाढविणे, सी आर्थिक धोरणे समजून घेणे, डी केवळ भाषिक कौशल्ये। तर सामाजिक कार्यामधील कल्चरल कॉम्पिटन्स म्हणजे काय असते, तर विविध संस्कृतीचे आदराने आकलन व सेवा पुरविणे। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, विविध संस्कृतीचे आदराने आकलन व सेवा पुरविणे यालाच सामाजिक कार्यातील कल्चरल कॉम्पिटन्स असं म्हटलं जातं। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, सोशल केस वर्कमध्ये एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंगचा अर्थ काय? ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेला आहे, क्लायंटच्या कुटुंबाशी संपर्क राखणे, बी सरकारी धोरणांचे विश्लेषण करणे, सी क्लायंटच्या अनुभवात स्वतःला पूर्णपणे ओतणे आणि डी केवळ आर्थिक मदत देणे। तर सोशल केस वर्कमध्ये एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंगचा अर्थ काय होतो, तर क्लायंटच्या अनुभवात स्वतःला पूर्णपणे ओतणे यालाच एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग असं म्हटलं जातं। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, क्लायंटच्या अनुभवात स्वतःला पूर्णपणे ओतणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, कम्युनिटी वर्कमध्ये असेट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट ABCDचे मुख्य तत्व काय आहे? ऑप्शन दिलेले आहे, फक्त बाह्य अनुदानावर अवलंबून राहणे, बी सरकारी योजना अनिवार्य करणे, सी कमकुवत बाजूंवर काम करणे आणि डी समाजातील उपलब्ध संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून विकास साधणे। तर या ठिकाणी असेट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंटचं मुख्य तत्व काय आहे, तर समाजातील उपलब्ध संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून विकास साधणे हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, समाजातील उपलब्ध संसाधने आणि क्षमतांचा उपयोग करून विकास साधणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, सामाजिक कार्य संशोधनात पायलट स्टडीचे उद्दिष्ट काय असते? ऑप्शन दिलेला आहे, अंतिम अहवाल तयार करणे, बी संशोधनाची व्यवहार्यता तपासणे व पद्धत सुधारित करणे, सी फक्त नमुने गोळा करणे आणि डी आहे सरकारी मंजुरी मिळविणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, पायलट स्टडीचे उद्दिष्ट काय असते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संशोधनाची व्यवहार्यता तपासणे व पद्धत सुधारित करणे। ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, सोशल ॲक्शनमध्ये ग्रासरूट मूव्हमेंट म्हणजे काय? सोशल ॲक्शनमध्ये ग्रासरूट मूव्हमेंट म्हणजे काय? ऑप्शन दिलेल्या आहे, आंतरराष्ट्रीय संस्था, बी सरकारने चालविलेला कार्यक्रम, सी स्थानिक पातळीवरून सुरुवात होणारा सामाजिक बदलाचा उपक्रम आणि डी राष्ट्रीय निवडणूक मोहीम। तर सोशल ॲक्शनमध्ये ग्रासरूट्स मूव्हमेंट म्हणजे स्थानिक पातळीवरून सुरुवात होणारा सामाजिक बदलाचा उपक्रम। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, फील्ड वर्कमध्ये इथिकल डिलेमा ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? ऑप्शन दिलेले आहे, फक्त कायदेशीर नियम तपासणे, बी आकडेवारी गोळा करणे, सी सरकारी मंजुरी घेणे आणि डी नैतिक तत्त्वे आणि क्लायंटच्या हितांचे संतुलन विचारात घेणे। तर फील्ड वर्कमध्ये इथिकल डिलेमा ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरतात, तर नैतिक तत्त्वे आणि क्लायंटच्या हितांचे संतुलन विचारात घेणे ही पद्धत वापरतात। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, नैतिक तत्त्वे आणि क्लायंटच्या हितांचे संतुलन विचारात घेणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, सामाजिक संशोधनाची लिटरेचर रिव्ह्यू का महत्त्वाची असते? ऑप्शन दिलेला आहे, नमुना आकार ठरविण्यासाठी, बी विद्यमान ज्ञान संपादन करून संशोधनाला दिशादर्शक ठरविण्यासाठी, सी फक्त आकडेवारीचे ग्राफ तयार करण्यासाठी आणि डी आहे फंडिंग मिळविण्यासाठी। तर सामाजिक संशोधनाची लिटरेचर रिव्ह्यू का महत्त्वाची असते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक बी, विद्यमान ज्ञान संपादन करून संशोधनाला दिशादर्शक ठरविण्यासाठी लिटरेचर रिव्ह्यू महत्त्वाची असते। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, सोशल केस वर्कमध्ये टर्मिनेशन टप्पा कधी येतो? ऑप्शन दिलेला आहे, जेव्हा क्लायंटची समस्या पूर्णपणे मिटलेली असते किंवा सेशन पूर्ण होते, बी क्लायंट विरोध करू लागल्यावर, सी सत्रे सुरू करण्यापूर्वी आणि डी फक्त पहिल्या भेटीत. तर सोशल केस वर्कमध्ये टर्मिनेशन टप्पा कधी येतो? तर जेव्हा क्लायंटची समस्या पूर्णपणे मिटलेली असते किंवा सेशन पूर्ण होते तेव्हा टर्मिनेशन टप्पा येतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, जेव्हा क्लायंटची समस्या पूर्णपणे मिटलेली असते किंवा सेशन पूर्ण होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, कम्युनिटी वर्कमध्ये सस्टेनेबिलिटी याचा अर्थ काय? ऑप्शन दिलेला आहे, फक्त प्रारंभिक निधी मिळविणे, बी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून राहणे, सी केवळ एकदाची मोहीम आणि डी आहे उपक्रमाचे दीर्घकालीन टिकाऊपणा आणि समुदायात चालू राहणे. तर कम्युनिटी वर्कमध्ये सस्टेनेबिलिटी याचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उपक्रमाचे दीर्घकालीन टिकाऊपणा आणि समुदायात चालू राहणे, त्याला सस्टेनेबिलिटी असा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, सामाजिक कार्य संशोधनात डाटा ट्रँग्युलेशनचे प्रकार कोणते? डाटा ट्रँग्युलेशनचे प्रकार कोणते? ऑप्शन दिलेले आहे, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, बी कालानुक्रमिक, स्थानिक आणि स्त्रोताधारित, सी केवळ एकच पद्धत वापरणे आणि डी आहे केवळ एकाच ठिकाणाहून डेटा गोळा करणे. तर सामाजिक कार्य संशोधनामध्ये डाटा ट्रँग्युलेशनचा प्रकार कोणते आहे? तर कालानुक्रमिक, स्थानिक, स्त्रोताधारित हा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कालानुक्रमिक, स्थानिक आणि स्त्रोताधारित. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, मानसशास्त्रात अंतःप्रेरणा इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, बाह्य पुरस्कारासाठी काम करणे, बी दंड टाळण्यासाठी केलेले कार्य, सी स्वतःच्या आवडीमुळे केलेले कार्य आणि डी सकारात्मक परिणामासाठी केलेले कार्य. तर मानसशास्त्रामध्ये अंतःप्रेरणा इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? तर स्वतःच्या आवडीमुळे केलेले कार्य. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, स्वतःच्या आवडीमुळे केलेले कार्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, अर्थशास्त्रात मानवी संसाधन विकास या संकल्पनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन दिलेला आहे, लोकशक्तीच्या क्षमतेत वाढ करणे, बी पैशाची बचत वाढविणे, सी उत्पादन खर्च कमी करणे आणि डी आहे व्यापार वाढविणे. तर या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये मानवी संसाधन विकास या संकल्पनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर लोकशक्तीच्या क्षमतेत वाढ करणे हा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 ए, लोकशक्तीच्या क्षमतेत वाढ करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, ॲडव्होकेसीचा हेतू काय आहे? ॲडव्होकेसीचा हेतू काय आहे? ऑप्शन दिलेला आहे, कानूनी कारवाई व्यस्त करणे, बी मार्गदर्शन फी घेणे, सी आहे नागरिकांसाठी कर जमा करणे आणि डी दुर्बल गटाच्या हक्कासाठी आवाज उठवणे. तर ॲडव्होकेसीचा मुख्य हेतू काय असतो? तर दुर्बल गटांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, दुर्बल गटांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, सामाजिक कार्याच्या इतिहासात सेटलमेंट मुव्हमेंटचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? ऑप्शन दिलेले आहे, औषध विज्ञानात संशोधन, बी आहे गरिबांसाठी औद्योगिक कामकाज उपलब्ध करून देणे, सी मध्यमवर्गीय शिक्षण वाढवणे आणि डी उच्चवर्गीय कलागुणांचा प्रसार. तर सामाजिक कार्याच्या इतिहासामध्ये सेटलमेंट मुव्हमेंटचं प्राथमिक उद्दिष्ट काय होतं? तर गरिबांसाठी औद्योगिक कामकाज उपलब्ध करून देणं हे सेटलमेंट मुव्हमेंटचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, गरिबांसाठी औद्योगिक कामकाज उपलब्ध करून देणे हे आहे सामाजिक कार्याच्या इतिहासामधील सेटलमेंट मुव्हमेंटचं प्राथमिक उद्दिष्ट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, कम्युनिटी वर्कमध्ये असेट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट ABCD पद्धत कोणत्या दिशेने लक्ष केंद्रित करते? ऑप्शन दिलेले आहे, ए समुदायातील विद्यमान शक्ती आणि संसाधनांवर, बी समुदायातील गरजांवर, सी बाह्यनिधीवर, डी शासकीय योजनांवर. तर कम्युनिटी वर्कमध्ये असेट बेस्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट पद्धत कोणत्या दिशेने लक्ष केंद्रित करते? तर समुदायातील विद्यमान शक्ती आणि संसाधनांवर लक्ष केंद्रित करते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, समुदायातील विद्यमान शक्ती आणि संसाधनांवर.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे सोशल केस वर्कमध्ये सायकोलॉजिकल असेसमेंट काय समाविष्ट करते. ऑप्शन दिलेले आहे केवळ आर्थिक स्थितीचे निरीक्षण, बी न्यायालयीन अहवाल तयार करणे, सी क्लायंटच्या मानसिक भावनिक व सामाजिक घटकांचे मूल्यांकन आणि डी फक्त कौटुंबिक इतिहास. तर सोशल केस वर्कमध्ये सायकोलॉजिकल असेसमेंट काय समाविष्ट करत असते, तर क्लायंटच्या मानसिक भावनिक व सामाजिक घटकांचे मूल्यांकन समाविष्ट करत असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, क्लायंटच्या मानसिक भावनिक व सामाजिक घटकांचे मूल्यांकन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे कन्करंट फील्ड वर्कमध्ये कॉन्फिडन्शियलिटी का महत्त्वाची आहे. ऑप्शन दिलेले आहे फक्त प्रशासनासाठी, बी अहवाल सजवण्यासाठी, सी तांत्रिक कारणांसाठी आणि डी आहे क्लायंटची खाजगी माहिती संरक्षित ठेवण्यासाठी. तर कन्करंट फील्ड वर्कमध्ये कॉन्फिडन्शियलिटी का महत्त्वाची आहे, तर क्लायंटची खाजगी माहिती संरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, क्लायंटची खाजगी माहिती संरक्षित ठेवण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे सामाजिक संशोधनात हायपोथेसिस कधी तयार केली जाते. ऑप्शन दिलेले आहे डेटा गोळा केल्यानंतर, बी समस्या ओळखल्यानंतर आणि सिद्धांतावर, सी लिहिण्यापूर्वी आणि डी निष्कर्ष काढल्यानंतर. तर सामाजिक संशोधनामध्ये हायपोथेसिस कधी तयार केली जाते, तर समस्या ओळखल्यानंतर आणि सिद्धांतावर आधारित तयार केली जाते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, समस्या ओळखल्यानंतर आणि सिद्धांतावर आधारित. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे सामाजिक कार्याच्या तत्त्वज्ञानात मानवतावाद ह्युमॅनिझमचे मुख्य तत्त्व कोणते आहे. ऑप्शन दिलेले आहे व्यक्तीचा आधार आणि प्रतिष्ठा, बी शासनाचा केंद्रीकरण, सी आर्थिक न्याय आणि डी आहे तांत्रिक कौशल्ये. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, तर व्यक्तीचा आधार आणि प्रतिष्ठा. सामाजिक कार्याच्या तत्त्वज्ञानामध्ये मानवतावादचे मुख्य तत्त्व कोणते आहे, तर व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा हे तत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे सामाजिक कार्याच्या इतिहासात चार्ल्स ब्रूनर यांचे योगदान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन दिलेले आहे औद्योगिक संघर्ष निवारण, बी आरोग्यसेवा व्यवस्थापन, सी शहरी विकास आणि डी बालविकास. तर सामाजिक कार्याच्या इतिहासामध्ये चार्ल्स ब्रूनर यांचे योगदान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर औद्योगिक संघर्ष आणि निवारण या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, औद्योगिक संघर्ष आणि निवारण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात. या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.